आज आपल्याला बनवायचं आहे तुरीचं कढण. हे आहे तुरी गावरान लाल. तुरीमध्ये दोन प्रकार असतात बरं का, लाल आणि पांढरी. ह्या लाल तुरीचं अगदी गावरान पद्धतीने आपण कढण बनवणार आहोत. ते कसं, तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर आधी तुरी निवडून घ्यायच्या, त्यात अशा आडकाण्या असतात, हे आडकाण्या काढून घ्यायच्या आणि चांगल्या तुरी भाजून करायच्या. आता तुरीचं कढण करायला त्यासाठी रात्रीच तुरी भिजू घालायचे बरं का. तुम्ही लाल घाला किंवा पांढऱ्या घाला, तुमच्याकडे ज्या आहेत त्या भिजू घाला. हेच पाहिजे ना असं काही नाही. आता हे चांगले 7 ते 8 तास भिजू द्या. त्यानंतर सकाळी तुम्ही झाकण काढून पाहताल ना, तर सर्व तुरी ज्या आहेत एकदम छान मस्त झाली. हिवाळ्यात थोडंसं भिजायला ताण होतं बरं का, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात अजिबात त्रास देत नाहीत तुरी. अशा मस्त. आता ह्या तुरी काय करायच्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि निवडून घेतलेल्या आहेत आपण. तर चला आता ह्याचा मसाला तयार करून घेऊ. मसाल्यासाठी आपल्याला लागत आहे शेंगदाणे, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, लसूण आणि तीळ किंवा तुमच्याकडे हावरी म्हणत असतील तर. आता हे सर्व मसाले अगदी थोडं पाणी घालून वाटून घ्यायचे बरं का. अगदी भसकन पाणी घालायचं नाही, तर पाट्यावरून पाणी इकडे तिकडे जातं. जर मिक्सरला वाटलं तर देखील चालतं, तुम्हाला जसं आवडतं तसं. मला पाट्यावर आवडतं म्हणून मी पाट्यावर वाटतं, कारण की पाट्यावर नाही ह्या ह्यातला जे मसाला असतो ना, ह्यातला रस बाहेर निघतो आणि मिक्सरला भुगा होतो. एवढंच फरक आहे. आणि गावरान पद्धतीने बनवायचं म्हणून पण पाट्याचा आधार घेतलेला आहे. छान मस्त असा हा मसाला वाटून झालेला आहे बरं का. आता हा मसाला वाटतोय तोपर्यंत तुम्हाला सांगते, म्हणजे थोडं आपण आपल्या आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. धावपळीचं जीवन आहे, सर्व गोष्टी मान्य आहेत, पण कुठेतरी आपल्या आयुष्यात थोडी चांगले क्षण असावेत, म्हणून असं कधीमधी अशा गोष्टी नक्की खायच्या. तर चला आता काय करूयात, कुकर तापायला ठेवलेला आहे. कुकरमध्ये 2 पळी आपण तेल घालून घेतलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या मातीच्या भाज्या पिकतात ना, त्याच भाज्या आपण जास्तीत जास्त खाल्ल्या पाहिजे बरं का. बाहेरच्या गोष्टीचं आपल्याला अट्रॅक्शन पाहिजे, पण तेल आपण तरी सीमा पाहिजे. तेल तापलंय का, तापले छान मस्त. आता ह्यामध्ये आधी मोहरी तडतडून घेतली, त्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता छान खमंग फोडणी दिली बरं का. त्यानंतर ह्या आता ज्या तुरी आहेत ह्या तेलामध्ये घालून घ्यायच्या. त्यानंतर हिंग घालायचं. हिंग अगदी चिमूटभर घालायचं असतं. हिंगामुळं आपली जी पचनशक्ती आहे ती चांगली होती. आपण जे अन्न खाल्लं आहे ते आपल्याला पचतं, त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरात हिंग हे पाहिजे. त्यानंतर आपण जो पाट्यावर मसाला वाटला होता त्यात अगदी थोडं पाणी घालून ते एकसारखा करून तो मसाला घालून घेतला. आता मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. आता आपल्या ह्याच्यात काय काय घालायचं राहिलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तिखट आणि मीठ राहिलेले आहे. तर मी 1.5 चमचा तिखट घातलेलं आहे. तुमचं तिखट कसं आहे ह्यानुसार तुम्ही तिखट घालून घ्या आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता बाजारात सगळ्या ब्रँडच्या वेगवेगळ्या जाहिरातीत कुणी सांगतं सेंदव मीठ खा, कुणी सांगतं बारीक मीठ खा. मी जर अशी गावरान पद्धतीने भाजी बनवायची असेल तर खडे मीठ घालते, नाहीतर आपलं चपातीला वगैरे आपलं सेंदव मीठ किंवा आपलं साधं पांढरं मीठ असतं ते घालते बरं का. त्यानंतर आता हा मसाला छान 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचा आहे. पण हा मसाल्यात आपण तिखट मीठ घातलं गेला त्यावरती झाकण ठेवायचं आणि मधून हलवत राहायचं आहे. आता ह्याला साधारणतः 3-4 मिनटापर्यंत ना मध्ये 1 मिनटाच्या पिरियडने हलवत राहायचं. तुम्ही आता बाजूला एक तांबर पाणी किंवा तुम्हाला जेवढं पाणी घालायचं ना तेवढं पाणी कोमट व्हायला ठेवा. आता बघा तुम्ही मसाला एकदम सुंदर परतलाय. तुम्हाला जाऊन खायचा वासावरून सांगते भाजी कशी होणार आहे, तेव्हाच कळतं. आता त्याला ताट करायची तयारी झाली. आता ह्यामध्ये आपण जे गरम केलेलं पाणी होतं ते घालून घ्यायचं ना अगदी पटकन झाकण लावून घ्यायचं बरं का. आता 4 ते 5 शिट्ट्या कमी गॅसवर घ्यायच्या, गॅस फुल करायचा नाही, अगदी कमी गॅसवर ह्याच्या 4 ते 5 शिट्टे घ्या. तुम्ही पाहू शकतात किती मस्त छान अशी तरी आलेली आहे. आणि अशा प्रकारे आपलं कढण तयार झालेलं आहे. आता गरमागरम भाकर करा, त्यासोबत कांदा आणि लिंबू घ्या. काय नाही हो, स्वर्गसुख यालाच म्हणते.